नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? T20 वर्ल्ड कप चालू होणार, T20 वर्ल्ड कप चालू होणार म्हणत असताना पहिला दिवस तोंडावर येऊन ठेपलेला आहे. 7 तारखेला पहिल्या दिवशी एक नाही, दोन नाही, 3 सामने होणार आहेत. एक सकाळी होणार आहे, एक दुपारी होणार आहे, संध्याकाळी भारताचा सामना होणार आहे. आणि त्याच्याकरता एका खास मित्राला अगदी पकडून घेऊन आलेलो आहे. ओरिजिनली कुठनं आलायत तुम्ही बरोडा आणि नंतर कुठे असता आपण? USA ला. कुठल्या भागात? आत्ता फिनिक्समध्ये त्याच्यापूर्वी मी शिकागोला होतो. बघा कुठनं लांब लावून आलेत. तुम्हाला वाटणार की सुनंदन लेले भारत विरुद्ध अमेरिका पहिल्या T20 वर्ल्ड कपच्या भारताच्या ग्रुपच्या सामन्याचं जेव्हा प्रिव्ह्यू करतात तेव्हा बरोबर कोणीतरी पत्रकार असतो. अर्थातच हा मनुष्यसुद्धा पत्रकारच आहे. यांचं नाव आहे निलेश मेहता. परंतु त्याच्या अगोदर तुम्ही काहीतरी लावता. काय लावता निलेशच्या अगोदर? डॉक्टर. डॉक्टर म्हणजे तुम्ही काय PhD वगैरे केली आहे का? नाही रे बाबा. मग काय केलंय? हिलिंग ह्युमन बिईंग्स. म्हणजे काय? आपण ऑन्कॉलॉजिस्ट म्हणतात ना, हिमेटॉलॉजिस्ट ते. कॅन्सर स्पेशालिस्ट. येस सर. मला माहिती आहे सगळं. तुम्हाला कळावं म्हणून फक्त हे केलंय. डॉक्टर निलेश मेहता अत्यंत उच्च नामांकित अमेरिकेतले कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत. परंतु अगदी लेले स्टाईलमध्ये सांगायचं असलं तर क्रिकेटची आवड आहे, क्रिकेटची काज आहे. आणि त्यामुळे सगळे कामधंदे ॲडजस्ट करून, हॉस्पिटलच्या हे सगळं ॲडजस्ट करून वर्ल्ड कप कव्हर करायला हा माणूस येतो. ज्या लोकांनी आमचा गेला वर्ल्ड कपचं कव्हरेज पाहिलं आहे त्यांना हा माणूस माहिती आहे, कारण आम्ही त्यावेळेला एकत्र राहिलो. 24चा वर्ल्ड कप निलेश काय मजा केली होती, अप्रतिम धमाल मजा केली होती. वेस्ट इंडिजमध्ये धमाल मजा केली होती. भारताने वर्ल्ड कपसुद्धा जिंकलेला होता. निलेशला एवढ्या करता पकडून आणलं आहे कारण ह्याचं बारीक लक्ष अमेरिकन क्रिकेटवरती राहिलेलं आहे. म्हणून खरं सांगायचं तर पत्रकार म्हणून मला तेवढी इनडेप्थ माहिती नाही अमेरिकन क्रिकेटची. पहिला सामना भारताचा अमेरिकेविरुद्ध होणार आहे. निलेश 24च्या वर्ल्ड कपला भारत विरुद्ध अमेरिकाच पहिला सामना झाला होता, न्यूयॉर्कला झालेला होता. तेव्हाच्या परिस्थितीत आत्ताच्या परिस्थितीत अमेरिकन क्रिकेटचा काय फरक जाणवतोय तुला? आपण ॲडमिनिस्ट्रेशनचं गोष्ट बघितली. USA क्रिकेट बोर्ड आहे आणि ICCने सांगितलं का दॅट बोर्ड हॅज बीन डिझॉल्व्ड. सो आता काय हे प्लेयर्स जो आहे, दी एनॉलॉजी आय वुड लाईक टू गिव्ह, का तुमचे पॅरेंट्स असतात आणि ग्रँड पॅरेंट्स असतात. करेक्ट. सडनली मला असं वाटतं की हे प्लेयर्स जो आहे त्यांचे पॅरेंट्स गेले, पण ग्रँड पॅरेंट्स आहे. ICC दुबई वॉचिंग एव्हरीथिंग लाईक अ हॉक. करेक्ट. तर प्लेयर्सला तू पण होता प्रेस कॉन्फरन्समध्ये, मोनाकली सांगितलं वी आर ॲडजस्टिंग व्हेरी वेल. बरोबर. चेंजेस झाले ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, पण आम्हाला खेळायचं आहे आणि तो कॉन्फिडन्स त्यांनी दाखवला. बरोबर. सो द मेन डिफरन्स इज का एक ॲडमिनिस्ट्रेशन चेंज झाला. दुसरं त्यावेळेला स्टुअर्ट लॉ कोच होता. करेक्ट. आणि आता पुबुडू आहे. पुबुडू इज श्रीलंकन कोच, स्टुअर्ट ऑस्ट्रेलियन होता. सो दोघांची मेंटॅलिटी पण वेगळी होती. हा एशियन कोच आहे आणि टीमची केमिस्ट्री बघितली, कंपोजिशन बघितली तर 11मधून 8 या 9 तो आपले भारतातच आहे. आणि तुम्ही पण छान सांगितलं काय की हेडिंग म्हणून आम्ही हेच दिलेलं आहे की लोकांनी हा आमच्या दोघांची आयडिया नाही, हे ऑलरेडी सोशल मीडियावरती पसरलेलीच गोष्ट आम्ही तिकडनं पिक केली. ह्याच्यात कबूल करण्यामध्ये मला काही लाज वाटत नाही आहे. ग्रीन कार्ड विरुद्ध आधार कार्ड अशी मॅच आहे. पण निलेश, मला विचारायचं की मोनांक गेल्या वेळेलाही कॅप्टन होता, आत्ताही तो कॅप्टन आहे. टीम फॉर्मेशनमध्ये अमेरिकेच्या काही मोठा फरक झालाय का? मोठा फरक थोडे सिनियर प्लेयर्स होते ते आता नाही आहे. आता त्याच्याकडे स्पिनर्स तुम्ही बघा, नॉश केंजिगे आहे, Correct. हरमीत सिंग आहे, 2 गुड लेफ्ट आर्म स्पिनर्स आहे. तू फास्ट बॉलर्समध्ये बघितलं, मीडियम पेसरमध्ये बघितलं, सौरभ नेत्रवालकर आहे, अली खान आहे. अली खानचा थोडा त्यांनी काही सोशल मीडियामध्ये टाकलं होतं का मला विजाचा गडबड आहे, पण एव्हरीथिंग इज डन. सो अली खान आणि सौरभ पण आहे. शॅडली आहे. शॅडली खेळणार का नाही मला माहीत नाही, बहुतेक नाही खेळणार.
सो द बॉलिंग युनिट इज द कोर इज देअर, ओके. द कोर इज देअर. आणि बॅटिंगमध्ये तू बघितला मोनांक आणि हाऊस ओपनिंग तो main करणार. आहे, main आहे. विकेट किपिंगमध्ये मला वाटतं का हाऊस विल प्रॉबब्ली कीप द विकेट्स आणि मोनांक विल बी इन दी आउटफील्ड. आणि शुभम आहे. पण इम्पॉर्टंट थिंग सुनंदन हे आहे का मॅच मुंबईमध्ये आहे आणि मुंबईचे किती मुलगे आहेत? 3. आणि शुभम शुभम, हरमीत, राईट. तर हे सगळ्यांना द अदर बॉयज विल लर्न का भाई वानखेड़े स्टेडियम क्या है, आप लोग यहाँ पे खेल रहे हो, बम्बई में ऐसा होता है, ये देखो वानखेड़े स्टेडियम है. खरंय खरंय. हा फरक आहे खरोखर. कारण इथंच मी पॉइंट निलेश सांगू इच्छितो की फार सुरेख वेगळा योगायोग आहे काय की मुंबईचे 3 प्लेयर आहे, महाराष्ट्राचा 1 प्लेयर आहे शुभमच्या रूपानं. आणि ह्याच्यामुळे हे लोक सांगणार आहेत, हरमीत आहे की जो खूप क्रिकेट इथं खेळलेला आहे, सौरभ तर इथलाच आहे, तर हे लोक सांगणार आहेत की बाबा काय फरक आहे, मुंबईमध्ये खेळायचा काय फरक आहे, वानखेडेवर खेळायचा काय फरक आहे, संध्याकाळच्या वेळेला इथं वारा कसा एका कॉर्नरमधनं सी ब्रीज जो येतो तो येतो आणि त्याचा काय फरक पडतो. या सगळ्या बारकाईने एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की गेल्या वर्ल्ड कपमध्ये जो पहिला सामना झालेला होता अमेरिकेविरुद्धचा भारताचा, इट वॉजंट अ केक वॉक. चांगली मॅच झालेली होती आणि सौरभ नेत्रावळकरनी सुरुवातीला काही धक्के दिलेले होते. तो आणि सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा हे एका बॅचचेच आहेत. त्यामुळे एका अर्थाने एक लाईफ सर्कल सौरभ नेत्रावळकर आणि सूर्यकुमार यादवसाठी पूर्ण होतं आहे. कारण एक खेळाडू जो आहे तो इथनं शिकून चांगलं अंडर-19 क्रिकेट खेळून तो नंतर अमेरिकेत गेला, सुंदर IT इंजिनियर झाला आणि क्रिकेट पॅशन सोडलं नाही सौरभनी, नेत्रावळकरनी, आणि आता तो अमेरिकेच्या संघामध्ये आहे. सूर्यकुमार यादव हा जो त्याच्याच बॅचचा आहे तो आता भारताचा कॅप्टन आहे. काय सुंदर कथा आहे ही, मला तरी खूप आवडते. त्यामुळे मी एवढं म्हणेन की गेल्या मॅचमध्ये सुद्धा इट वॉजंट अ केक वॉक आणि तशीच गोष्ट या मॅचमध्ये सुद्धा सोपं नाही आहे. हां, आणि सोपं नाही आहे. आणि दुसरं, टू आन्सर युअर प्रिव्हियस क्वेश्चन, मिडल ऑर्डर थोडा वेगळा आहे. साईतेजा मुकमला आहे, संजय कृष्णमूर्ती आहे, ते दोघं दे आर 21-22 इयर्स ओल्ड, व्हेरी बॅलन्स्ड. शुभमचा अनुभव आहे. शुभमचा अनुभव आहे. आणि तू हे बघ का फॉर दिस यंग किड्स लाईक साईतेजा, संजय, प्लेइंग विथ सूर्यकुमार यादव, प्लेइंग विथ हार्दिक पंड्या, वानखडे स्टेडियम, हा एक्सपिरियन्स प्लेइंग फॉर द वर्ल्ड कप, सुनंदन, नाही, कारण- हे काय आहे? नाही, आणि हे कसं आहे माहिती आहे का की तुम्ही चांगलं गाता, तुम्हाला मान्यता मिळते, लोकप्रियता मिळते, पण तुम्ही जेव्हा सवाई गंधर्वमध्ये गाता तेव्हा त्याला एक वेगळी लेवल असते. तसं वर्ल्ड कप खेळणं, मुंबईच्या वानखेडेवर वर्ल्ड कप खेळणं, भारतीय संघाविरुद्ध खेळणं, मला वाटतं ही एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे अमेरिकन टीमसाठी. आणि अर्थातच भारतीय संघाबद्दल जर का बोलायचं झालं तर जबरदस्त तयारी करून भारतीय संघ या वर्ल्ड कपमध्ये उतरतोय. न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचेस झाल्या, आत्ताच्या प्रॅक्टिस मॅचेस झालेल्या आहेत. या सगळ्या अर्थाने भारतीय संघाची मजबूत तयारी झालेली आहे. आणि मला एक जो फॅक्टर वाटतोय ना भारतीय टीमचा, 6 हिटिंग ॲबिलिटी, ही गोष्ट निलेश खूप या वर्ल्ड कपमध्ये माझ्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. फक्त एक लक्षात घेतलं पाहिजे, वानखेडेची बाउंड्री लाईन छोटी आहे, त्यामुळे बॉलरवरती थोडा अन्याय होणार आहे असं वाटतं तुला? हो, आपण प्रेस कॉन्फरन्सला होतो आणि त्यांनी सांगितलं का 300 होणार का नाही. सो स्मॉलर बाउंड्रीज, मोर सिक्सेस, हायर स्कोर्स इन दिस T20 वर्ल्ड कप, हे इट्स एन ऑटोमॅटिक. होणारच. आणि भारताकडे जी ओव्हर पॅक बॅटिंग ऑर्डर आहे, पहिली बॅटिंग येऊ दे, दुसरी बॅटिंग येऊ देत, सूर्यकुमार यादवनी ते सुद्धा सांगून टाकलेलं आहे की दवाचा फरक वगैरे गोष्टी विसरायला पाहिजेत, खेळावरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आणि मागच्या वर्ल्ड कपमध्ये जशी चांगली सुरुवात भारतीय संघाने केली, दणकट सुरुवात केली आणि नंतर ती लय पकडून शेवटपर्यंतचा प्रवास केला. सगळ्यांना अपेक्षा एवढीच आहे की भारत विरुद्ध अमेरिका सामना थोडा रंगावा आणि त्याच्यामध्ये भारतीय संघाचे सर्व रंग दिसावेत. अर्थातच अमेरिकन संघाचे सुद्धा काही रंग दिसावेत. प्रेक्षकांना धावांचा पाऊस पडणारा सामना बघायला मिळावा अशी सुद्धा सगळ्यांची अपेक्षा आहे. ती व्हायची शक्यता दाट वाटते, कारण पहिली मॅच आहे, या ग्राउंडवरची पहिली मॅच आहे. खेळपट्टी फ्रेश असणार आहे, आउटफील्ड फ्रेश असणार आहे, प्रेक्षक मनानी फ्रेश असणार आहेत. आणि वानखेडे स्टेडियमवरती जेव्हा हा सामना होतो त्यावेळेला एक प्रकारचे क्रिकेट जाणकार लोक
मॅच बघतायत, हा जो अनुभव येतो तो अनुभव निलेश नेहमी एक वेगळं रूप दाखवतो, कारण मुंबईच्या लोकांना क्रिकेट कळतं. 100%. आणि ते ॲटमॉस्फिअर आहे, आणि जे आपले US चे प्लेयर्स आहे त्यांची फॅमिली इकडे राहते, ते पण सपोर्ट करायला येणार. सो मोनांगला सांगितलं मी त्याला दिल है क्वेश्चन, हिंदुस्तान. फिर भी दिल है हिंदुस्तानी. तू यू आर प्लेइंग फॉर USA, बट नाव यू आर प्लेइंग इन इंडिया फॉर USA. सगळ्या तो ते गोष्टीचा मेंटल फरक आहे. इमोशन्स कसे असणार. त्याचा फादर आहे दिलीप पटेल, ही विल ऑल्सो बी देअर. आणि त्याला लास्ट इयर आपण भेटलो हो, होतो न्यूयॉर्कला, त्यावेळी सांगितलं, ही दिलीपने काय सांगितलं त्यावेळेला मला, आय विल सपोर्ट क्रिकेट. क्या बात आहे. आय विल सपोर्ट क्रिकेट. जो छान खेळणार त्याला ते जिंकणार, आणि आय विल सपोर्ट दॅट. हेच खरं पाहायला जसे खूप 30-40 हजार प्रेक्षक वानखेडेकडे धाव घेणार आहेत, तसंच निलेश मेहता, डॉक्टर निलेश मेहता आणि सुनंदन लेले सुद्धा प्रेस बॉक्सकडे धाव घेणार आहेत. तुमच्या या सामन्याकडनं काय अपेक्षा आहेत, भारतीय संघाकडनं काय अपेक्षा आहेत? अमेरिकन संघाचं वर्णन निलेशने फार छान पद्धतीने केलेलं आहे, त्याच्याबद्दल तुमच्या अपेक्षा काय आहेत मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता सकाळच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण तुमची मतं आमच्यापर्यंत पोचणं हे आम्ही मौल्यवान धरतो, कारण तुमच्या मताचे आम्हाला किंमत आहे. बाय बाय. बाय बाय.